अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखाने बोला बोला, एक मुखाने बोला बोला जय जय, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा। भक्तामध्ये सर्वात श्रेष्ठ भक्त, किती वेडी भक्ती होती महाराज हनुमंतरायाची, ऐका ना। एक वेळेस माझ्या सीताई साहेब आरशासमोर बसून मेकअप करत होत्या। हनुमंतराय गेले, आई साहेब काय करताय तुम्ही? काही नाही हनुमंता, भांगामध्ये शेंदूर भरत आहेत। काय भरत आहेत? शेंदूर भरत आहेत। शेंदूर भरत असताना हनुमंतरायाने प्रश्न केला, आई सौभाग्यवती मायमाऊलीने भांगामध्ये शेंदूर का भरावं? त्यावेळी सीताई साहेबांना सांगितलं, हनुमंता सौभाग्यवती मायमाऊलीने भांगामध्ये जर शेंदूर भरलं तर तिच्या नवऱ्याचं आयुष्य काय होतं? वाढतं, तिच्या सौभाग्याचं आयुष्य वाढतंय। माता माऊलीने कुंकू लावावं, हे कीर्तनकार नाही सांगत, हे कोण सांगतंय? रामायण सांगतंय। काय सांगतंय? हनुमंतराय सांगतात, आई साहेब भांगामध्ये शेंदूर घातल्यानंतर काय होतं? हनुमंता सौभाग्यवती मायमाऊलीच्या पतीचं आयुष्य वाढतं। जसा बाबा उठला तसा बाजारातच गेला आणि अख्खाच्या अख्खा शेंदुराचा डबा घेऊन आला। काय घेऊन आला? शेंदुराचा डबा, आणि अख्खा अंगावर लावून घेतला आणि सीताई साहेबाकडे गेले। हनुमंता काय वेड्यासारखं केलं? आई तुम्ही नुसतं भांगामध्ये एवढं शेंदूर भरलं तर माझ्या प्रभू रामचंद्राचं आयुष्य एवढं वाढतंय, मी अख्ख्या अंगाला शेंदूर लावला, आता माझ्या प्रभूचं आयुष्य किती वाढेल। ही भक्ती, ही श्रद्धा, हे प्रेम रामाविषयी होतं। तुम्ही अजूनही थोडा अनुभव घ्या, तुमच्या लक्षात येईल। बरेचशा मायमाऊली इथं काही बसले असेल तेव्हा तिकडं पाठीमागे बघा, त्या चष्म्यावाल्याच्या आजी शेजारी एक मायमाऊली बसलेली, त्यांच्या कपाळाचं कुंकू हे गुबूच्या गुबू आहे। जेवढं कुंकू मोठं तेवढं म्हातारं गुडगुडीत, जेवढं कुंकू मोठं तेवढं म्हातारं काय? गुडगुडीत। हे मी सांगतोय असं नाहीये, हे काही पुरुषोत्तम महाराजाचा गाथा नाहीये, हे पुराणाने सांगितलेलं आहे। सौभाग्यवती मायमाऊलीने कपाळाला कुंकू लावावं। आमच्यासारख्या कीर्तनकाराने सांगितलं की तरुण पोरी म्हणतात, महाराज दुनिया चंद्रावर गेली, तुम्ही धोत्रावरच आहे। म्हणजे दुनिया चंद्रावर गेली म्हणजे काही वाळू नाही खात दुनिया, माती थोडी खाती, काही चपात्याच खाती का भात खाती का? दुसरं, दुनिया जर सूर्यावर जरी गेले तरी काही माणसात बदल नाहीये। लक्ष देऊन ऐका, राहू दे राहू दे राहू दे, बसा बसा, पान नका, बसा बसा बसा। माणसं डेव्हलप होत चाललेलं आहे, पण संस्कृतीच्या बाबतीत जर विचार करायला गेलो तर आपण खूप भिकारी झालेलो आहे महाराज। काय झालेलो आहे? भिकारी झालेलो आहे। मी एक सांगू का महाराज तुम्हाला, 40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी आपल्या लोकांकडे पैसे नव्हते महाराज, लोकांना घालायला कपडे नव्हते। अहो एखाद्या माणसाच्या घरी जर चपाती केली तर लोक भिकाऱ्यासारखे चपाती पाहायला जायची, एवढी परिस्थिती गरीब होती। 72च्या दुष्काळामध्ये लोकांनी झाडाचा पाला खाल्लाय, पाणी नव्हतं लोकांना प्यायला, लोक मेले हो। पण 72च्या दुष्काळाचा इतिहास काढा, 72च्या दुष्काळामध्ये लोक पाण्यानं मेले, पण 72च्या दुष्काळामध्ये दुष्काळ पडलाय म्हणून एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली, असं कधी घडलं का हो महाराज? अजिबात नाहीये। आज महाराष्ट्रात अशी परिस्थितीच नाही की माणूस उपाशी मरल म्हणून। आज तुम्ही जर चांगले जगले, अरे एक काळ 1-2 वर्ष आपण असे काढले गड्यानो, बिना इस्त्रीच्या कपड्याचे जगलोय आपण। करोनाच्या काळात जगले की नाही तुम्ही? अहो करोनाच्या काळामध्ये 5000 रुपयाच्या किराण्यामध्ये महिनाभर खाल्लंय आपण, आपल्याला हॉटेलला जायचं काम पडलं ना कुठं। करोनाच्या काळामध्ये फक्त कोरोना झाल्यावरच लोक हॉस्पिटलला जात होते। कोरोनाच्या काळात कोणाच्या पेशी कमी झाल्या नाही, कोणाच्या पेशी वाढल्या नाही, कोणाचा बीपी लो झाला नाही, कोणाचा बीपी वाढला नाही। आता तर तुम्ही नुसतं डॉक्टरकडे गेले ना महाराज, नुसतं नाडी हातात धरली की डॉक्टर म्हणतो तुमच्या पेशी वाढल्या, तुमच्या पेशी कमी झाल्या। देशातल्या सगळ्या डॉक्टरांना माझा प्रश्न आहे, कोरोनाच्या काळात पेशी नेमक्या कुंभमेळ्याला गेल्या होत्या का त्या संपावर होत्या? नेमक्या कोरोनाच्या काळात पेशी का वाढल्या नाही कोणाच्या? खरं सांगू का महाराज, हे बघा, एक माणूस या देशामध्ये असा आहे की तो 3000 रुपयात महिना काढतोय। एक माणूस या देशामध्ये असा आहे की तो 3000 रुपयात महिना काढतोय, आणि एक माणूस एका देशामध्ये, ह्या देशामध्ये असा आहे की त्याला एका रात्री 30-30 लाख रुपये सुद्धा पुरत नाहीये। तुम्ही ठरवून चला, तुम्हाला थांबायचंय। तुम्ही जर थांबलेच नाही
तर तुम्हाला 50 लाख रुपये जरी दिवसाला खर्चात दिले तरी तुमच्याकडून खर्चच होणार आहे. अपेक्षा वाढली की दुःख वाढतं, अपेक्षा वाढली की दुःख वाढतं. अरे हेच आता तुमचं हे इकडं थोडं डेव्हलप झालं म्हणून बरं आहे, नाही तर कौलारू घरामध्ये 30-30 लोक राहिलो ना आपण. कौलारू घरामध्ये 30-30 लोक राहिले, एकाच भगुण्यात भाजी होती, एकाच चुलीवर भाकरी होती. आता बंगले जर लोकांचे पाहिले तर घामील एवढाले मोठाले बंगले महाराज, फॉरेनचं फर्निचर आहे. एका बंगल्याचा खर्च 5-5 कोटी, पण बंगल्यात 2 जण, विठ्ठल रुक्मिणी, पुंडलिक सुद्धा नाही हो चहा पाजायला. हे बावळटावानी तिच्या थोबाडाकडे पाहतं, ते हिच्या थोबाडाकडे पाहतं. ह्याला वाटतं ती चहा ठेवल, तिला उठता येत नाही. लक्ष देणार. पैशानं मनुष्य श्रीमंत होतो असा जर तुमचा मानस असेल तर हा 1001% खोटा मानस आहे. मनुष्य समाधानी, मनुष्य सुखी फक्त आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानलं नव्हतं महाराज. आहे त्या परिस्थितीत, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान माना. अरे अजून सुद्धा काही लोक या जगामध्ये असे की त्यांच्या खिशात रुपया जरी नसला तरी मनुष्य प्रसन्न नाही. बाकीच्या याचं जाऊ द्या, बाकीच्या याची उदाहरणं सांगत नाही, माझ्या स्वतःच्या बापाचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आता इथं आमच्या गावची मंडळी आलेले, माझ्या वडिलाचा मी कधी कधी विचार करतो, त्यांच्या खिशामध्ये रुपया जरी नसला तरी माणूस तेवढाच खुश आहे. आणि लाख रुपये जरी आले तरी त्यांना अजिबात गम नाही. माझं पोरगं कीर्तनकार आहे, दररोजचे एवढे पैसे आणतं, इनोवा गाडी. मी माझ्या लाईफमध्ये त्यांना सांगितलं, म्हणलं तुम्हाला कधी दुःख होत नाही? म्हणे भाऊ मी थांबून घेतलेलं आहे. काय म्हणतात ते? मी थांबून घेतलं. मनुष्य थांबला, लोभ सोडला ना महाराज, की तुम्हाला सांगतो तुमच्यासारखे जगात दुसरे कोणीच नाही. कधीतरी आरशासमोर जा आणि आरशासमोर गेल्यानंतर हा विचार करा, आता मी 45 वर्षाचा झालो, आता माझ्या जीवनात फक्त 5च वर्ष शिल्लक आहे. किती आहे? 50 वाल्या माणसाने थांबून गेलं पाहिजे. आता आपल्याजवळ 10-5 वर्षे, कधी कोणता रोग कधी येईल कसं काही सांगता येत नाही. मग आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानून देवाचं चिंतन करा. हे बघा, मारुतीरायच्या दरबारामध्ये तुम्ही बसलेले महाराज. मी नारदाच्या गादीवर सांगतो, तुम्हाला जर असं वाटत असेल तुमच्या जीवनातलं संकट निवृत्त व्हावं, तुम्हाला जर असं वाटत असेल तुमच्या जीवनातलं संकट निवृत्त व्हावं, तर बाकी कोणत्याही देवतेची आराधना न करता फक्त आणि फक्त माझ्या बजरंगबलीचं दर्शन घ्या. जुने लोक महाराज शेतातून आले की पहिलं चहा घेतलं की मारुतीरायाच्या दर्शनाला जात होते. सकाळी आंघोळ झाली की जुने लोक पहा, अजून सुद्धा आंघोळ झाली की पहिले कुठं जातात? मारुतीरायाच्या दर्शनाला. आणि तिथली पद्धत होती राम राम. काय पद्धत होती? राम राम. तुम्ही 2दा राम राम म्हणायचा आणि पुढच्या 2दा राम राम म्हणायचा. अशा गोष्टी आम्ही सांगायला गेलो तर लोक म्हणतात, महाराज दुनिया चंद्रावर गेली हो, तुम्ही कोणत्या दुनियात जगता? ऐका ना महाराज, इथं बऱ्याचशा माझ्या म्हाताऱ्या मायमावल्या पाठीमागं बसलेल्या आहे. त्या मायमावल्यांचं कपाळाचं कुंकू, इथून आपण दुसरीकडे गेलो होतो, परत कुंकावर आलो. जेवढं कुंकू मोठं तेवढं म्हातारं गुडगुडीत. सौभाग्यवती मायमावलीने कपाळाला कुंकू लावलं पाहिजे. हे पुरुषोत्तम पाटील नाही सांगत, तुम्हाला रामायण सांगतंय. सौभाग्यवती मायमाऊलीने केस कापू नाहीये, हे पुरुषोत्तम पाटील नाही सांगत, तुम्हाला शास्त्र सांगतंय. म्हणून महाराजाचं नाही ऐकलं तरी चालेल, पण शास्त्राचं प्रत्येकानं ऐकलं पाहिजे. महाराज काय ऐकलं पाहिजे? हे बघा माया हो, तुम्ही माझ्या सर्व आई बहिणी, हे बघा मी तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही जीवनामध्ये कितीही फॅशन करा, तुम्ही मुंबई पुण्याला जा, कितीही शॉर्ट कपडे घाला, किती काही करा, कोणत्याही दुनियात राहा, पण ज्या दिवशी आदर्शाचा विषय येईल त्या दिवशी आदर्श पुरस्कार आतापर्यंत महाराष्ट्रातल्या कोणत्याच उघड्या फिरणाऱ्या बाईला भेटलेला नाही. ही गोष्ट ध्यानात ठेवणे का, आतापर्यंत आदर्श पुरस्कार जो भेटला तो माझ्या मा जिजाबाई साहेबांनाच भेटलाय. आतापर्यंत आदर्श पुरस्कार भेटला झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनाच भेटलाय. आदर्श म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अहिल्याबाई होळकरांकडेच पाहिलं जातं. अरे तुम्ही सुद्धा राजकारण करतात, प्रत्येकच महिला राजकारण करतात. राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील आदर्श घ्या त्या मायमाऊलीचा. तेवढ्या पदावर तर आपण नाहीये ना महाराज. 5 वर्ष राष्ट्रपती होती ती मायमाऊली, पण डोक्याचा पदर तिनं खाली येऊ दिला नाही. मनगटापर्यंत ब्लाऊज होते, काय नव्हतं करताय तिला. अरे पंतप्रधानापेक्षा मोठं पद आहे ना ते, देशातलं सर्वात मोठं पद आहे राष्ट्रपती. तुम्ही कधी गेले राष्ट्रपती भवन पाहिलं तर पहा, एकट्या राष्ट्रपतीला 350 खोल्या आहे. 600 माणसं तिथं कामाला आहे, 300 तो नुसते आचारी आहे. एवढं मोठं वजन, पण मनगटापर्यंत ब्लाऊज. त्यांनी ठरवलं असतं मला पंजाबी घालायचं, जमलं नसतं. पण पूजा फक्त आचरण करणाऱ्या माणसाची होती. म्हणून जीवनामध्ये किती जरी मोठं संकट असेल तर फक्त जा आणि हनुमंतरायाचं दर्शन घ्या, हनुमंतरायाला म्हणा जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीसती हो लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी
अग्र पवन सुत नाम महावीर जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि तुलसीदास सदा हरि चेरा कीजे नाथ हृदय मोह डेरा पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसो सुरभूप सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय। जीवनामध्ये किती जरी मोठं संकट असेल, काहीला जर असं वाटत असेल माझ्यावर संकट येणार आहे, त्यानं सकाळी उठलं काहीच करायचं नाही, आंघोळ झाल्यानंतर फक्त 11 वेळेस हनुमान चालीसा म्हणायची. किती वेळेस म्हणायची? ही काही अंधश्रद्धा नाही, काही बोवाबाजी नाही, तुमच्या कानात काही सांगत नाही, काही छाछू नाही, काही लिंबू नाही, काही दोरा नाही, काही गंडा नाही, काहीच नाही. हे एकदम ओपनली आहे. फक्त दररोज हनुमंतरायाच्या दरबारात सांगतो, नारदाच्या गादीवर सांगतो, खोटं कशाला बोलू महाराज. हनुमंतराया ही शक्तीची देवता आहे. दररोज न चुकता फक्त 11 वेळेस हनुमान चालीसा म्हणा आणि हा पाठ तुम्ही 21 दिवसाचा करा, 31 दिवसाचा करा, 11 दिवसाचा करा आणि 11 दिवसानंतर माझा फोन नंबर लिहून घ्या आणि तुम्ही मला फोन करून सांगा, महाराज हे संकट माझ्या अंगावर आलं होतं, हनुमंतरायाच्या कृपेमुळे ते संकट काय झालं, निवारण झालं. आपलं काय झालंय महाराज, आपल्याला वाटतं ह्या देवाच्या नांदी लागल्यावर बरं होईल, त्या देवाच्या नांदी लागल्यावर बरं होईल. तुमच्या नशिबातच बरं नाही, मग तुम्ही कोणत्याही देवाकडे फिरा. तुमच्या नशिबातच जर काही नाही. अहो काही लोकांचं नशीब असं आहे महाराज, त्याने सोनं जरी हातात घेतलं तरी माती होती. सोनं जरी हातात घेतलं आणि काहीचं नशीब असं आहे, त्याने माती हातात घेऊ द्या, सोनं झाल्याशिवाय राहत नाही. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे. उद्या माझ्या हनुमंतरायाचा जन्म आहे, सकाळी 4 वाजता उठा. किती वाजता उठा? 4 वाजता उठा, सुंदर असं आंघोळ करा आणि माझं एकदा तर ऐकून पहा, मी काही तुम्हाला पैसे मागतो असं नाहीये. उद्या सकाळी उपवास करा, हनुमंतरायाच्या दरबारात बसा, कोणालाच बोलू नका, मोबाईल बंद ठेवा आणि कमीत कमी 108 वेळेस हनुमान चालीसेचं पाठ करा. उद्या तुमच्या जीवनात कोणत्याही गोष्टीची तुम्हाला कधी कमी पडणार नाही. हे काही मी असं तुम्हाला फायदा व्हावा म्हणून सांगतो असं नाहीये. भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे, नासे रोग हरे सब पीड़ा, जपत निरंतर हनुमंत बलबीरा, जो 7 बार पाठ कर कोई, सुख ही बंधी महासुख होई. मग सुख हवंय ना तुम्हाला, समाधान हवंय ना तुम्हाला, शांती हवंय ना, बाकीचं काहीच न करता माझ्या भगवंताची काय करा, आराधना करा. आणि जो भक्तीचा मार्ग दाखवत असेल, तुकोबराने प्रत्येकालाच, अहो हनुमंतरायालाच विनंती केली असं नाहीये, प्रत्येकाला काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐशी तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे. उसावेसी हेची वाटे, जे जे भेटे तयासी. ज्याला भेटल त्याला देव कृपा करील मज, कायला जरा खेन. पण हा विश्वास असावा. तंग ऋषीने शबरी आई साहेबाला सांगितलं, शबरे काळजी करू नको, तुझी सेवा पाहून, तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न आहे, जगाचा मालक तुला भेट देणार आहे. त्या दिवसापासून 14 वर्ष वाट पाहिली महाराज. किती वर्ष वाट पाहिली? 14 वर्ष वाट पाहिल्यानंतर जगाच्या मालकानं काय केलाय? उद्धार केलाय. प्रभू रामचंद्र शबरी मातेला भेटले. सर्वांना रामायण ज्ञात आहे. माणसाच्या जीवनातलं सगळ्यात मोठं धन तुमची प्रॉपर्टी नाहीये, तुमच्या जीवनातलं सगळ्यात मोठं धन भगवंताचं चिंतन असलं पाहिजे. खातं काढा, त्याला वारसदार आहे. जमीन घ्या, त्याला वारसदार आहे. पॉलिसी काढा, वारसदार आहे. तुमच्या प्रत्येक गोष्टीला वारसदार आहे. पण भगवंताचं नामस्मरण जर तुम्ही केलं तर त्याला ना तुमची बायको वारसदार आहे, ना त्याला तुमचा पोरगा वारसदार आहे, ना कुळाचा कायदा लागतो, ना कोणाच्या सह्या घ्यायची गरज आहे. नाही तर आता पुनर्वसनचा चेक जरी काढायचं म्हणलं तरी बहिणीच्या सह्याशिवाय चेक निघत. म्हणून अशी प्रॉपर्टी जमा करा. हा राम नाम आधार जिरे. कशाचा आधार? राम नामाचा आधार. शेवट जर तुमचा जीवनाचा मंगल करायचा आहे ना, राम नाम के हीरे मोती
प्याला शोर मचाबू गली गली। तो भक्त सांगतो ऐका, सोने चांदी वालो सुन लो, बात बताऊ खरी खरी, राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊ गली गली। जिस जिसने ये मोती ले ले वो तो माला माल हुए। ज्यांनी ज्यांनी रामाचा आश्रय घेतला ते मालामाल झाले। धन दौलत के बने पुजारी, आखिर वो कंगाल हुए। ज्यांनी पैसा पैसा केला ना महाराज, असे काही लोक आम्ही पाहिले की त्यांनी म्हातारपणी कपडे फाडले हो, दगड मारले, कपडे गोळा केले। म्हणून जीवनातलं सगळ्यात मोठं जर धन काय असेल तर ते भगवंताचं नामस्मरण आहे। आणि त्या भक्ती मार्गाचं मार्गदर्शन माझे जगद्गुरु तुकोबराय हनुमंतराय ऐकून घेतात। जो नाम प्रभू रामचंद्राचं प्रभू हनुमंतरायाने जीवनामध्ये घेतलं त्याचा संकल्प आपण जीवनामध्ये करू। विठोबा रखुमाई जय जय। वर्णन करणारा जरी योग्य असेल पण ज्याचं वर्णन करायचं तो लायकीचं नाही ना। 10,000मध्ये कोणी लोक कोणालाही कर्ण करतात। कर्णासारखा दातृत्ववान मनुष्य जगात नव्हता महाराज, कोणी कर्णासारखा दातृत्ववान मनुष्य जगात नव्हता। महाभारतामध्ये गोड उदाहरण आहे। दुर्योधनाने आपल्या बायकोला आणण्यासाठी कर्णाला पाठवलं, सोन्याचा रथ तयार केला आणि दुर्योधनाच्या बायकोला आणण्यासाठी कर्ण गेलाय। पत्नीला रथात बसवलं, रथानं घेऊन येत असताना जंगली मार्ग लागल्यानंतर काही गोरगरीब कर्णाकडे गेले। कर्णा, तुझं नाव आम्ही ऐकून आहे, तुझ्यासारखा दानशूर, तुझ्यासारखा दातृत्ववान या जगामध्ये दुसरा कोणी नाहीये। गोर गरीब आहोत आम्ही, आमच्या लेकरांचे लग्न करायचे, खायला काही नाही, दुष्काळ आहे, काहीतरी दे। अंगावर जेवढं काही सोनं होतं तेवढं सगळं कर्णाने कोणाला देऊन टाकलं? त्या सेवकांना देऊन टाकलं। परत रथ सुरू झाला, 10-5 किलोमीटर गेल्यानंतर परत काही लोकांनी अडवलं। आता जेवढं जवळ होतं तेवढं तर देऊन टाकलं। लोक जर विनमुख गेले तर मला पाप लागल्याशिवाय राहणार। क्षणाचाही विचार न करता दुर्योधनाच्या पत्नीच्या अंगावर जेवढे काही दागिने होते तेवढे सगळे दागिने कर्णाने घेतले आणि त्या लोकांना देऊन टाकले। आता माया खरं सांगा, तुम्हाला सोनं किती आवडतं हे मी कसं सांगू? ज्या दिवशी मी बाई होईल त्या दिवशीच मला कळलं, तसं कळणार? महिला मंडळीला एवढं सोनं आवडतं की तेवढं माणूस आपण शब्दात वर्णन करू शकत नाही। ज्या दिवशी आपण बाया हो त्या दिवशी कळलं सोनं किती आवडतं। ऐका लक्ष देऊन। जसं हस्तिनापूरमध्ये रथ गेला, रथातून पत्नी खाली उतरली दुर्योधनाची, थय 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 करत लाज नाही वाटत तुम्हाला? इथून सुरुवात केली। कळत नाही तुम्हाला कोणत्या माणसाला तुम्ही मला आणायला पाठवलं? अहो पृथ्वी तुल्ल्यासारखे दागिने माझ्या अंगावर असताना सगळे दागिने काढून घेतले आणि त्या वनातल्या लोकांना देऊन टाकले। कळत नाही तुम्हाला? असं नाही तसं नाही, जाम अर्धा तास बोलत बसली। दुर्योधन फक्त मान हलवत होता। आणि सगळं झाल्यावर दुर्योधन म्हणला, बाई बरं झालं कमीत कमी तू तर घरी आली। काय म्हणला? एक काम बरं झालं की कमीत कमी तू तरी घरी आली। बरं झालं वनात तुला कोणी मागितलं नाही, नाही तर या बाबानं तुलाही धरला असतं, देऊन टाकलं असतं। सोनं परत करू पण तू गेल्यानंतर दुसरी बायको मला भेटली। मग एवढा जो कर्ण दातृत्वाने 10,000 कोणालाही कर्ण करू नका। वर्णन करणारे माझे जगद्गुरु तुकोबराय आहे। तुकोबरायचं वर्णन काय करायचं? वेदाचा तो अर्थ आभासीच ठावा, एरहाने वहावा भार माथा, अनुरेणू या थोकडा तुका आकाशा। आणि ज्या व्यक्तीचं वर्णन करत आहे ते हनुमंतराय कोण आहे? नवविधा भक्तीमध्ये श्रवणम कीर्तनम विष्णुपाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम या 9 प्रकारच्या ज्या भक्ती आहे त्याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ भक्ती जी आहे ती हनुमंतरायाने केली। मी बोलतोय असं नाही, तुकोबरायचं प्रमाण आहे। दास्यत्व निकट हनुमंते पैके, दास्यत्व निकट हनुमंते पैके। दास्यत्व निकट हनुमंते
वर्णन करत आहेत ते हनुमंतराय आहे, सर्वश्रेष्ठ भक्त आहे, प्रभू रामचंद्राचे एकनिष्ठ भक्त आहे. आणि त्या हनुमंताचं वर्णन करत असताना तुकोबरायांचे शब्द आपल्या वाणीतून खर्च केले ते किती गोडे महाराज सांगतात. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझ्या हनुमंतरायाचं वर्णन तुकोबराय करतात. खरं सांगा, तुकोबराय सारखा महात्मा ज्यांनी जीवनभर नामस्मरण केलं, गोविंद असनी, गोविंद शेनी, गोविंद त्यामनी बैसला असे, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेत अस. रात्रंदिवस त्या महात्म्याने देवाचं चिंतन केलंय. जो महात्मा रात्रंदिवस जागृती, स्वप्नी, सुषुप्ती तिन्ही अवस्थेमध्ये जो महात्मा देवाचं चिंतन करतोय, तो महात्मा हनुमंतरायासारख्या भक्त शिरोमणी बजरंग बलींना का शरण येत आहेत. त्यावेळेस खरं सांगू का महाराज, तुकोबरायासारखा महात्मा ज्या अर्थी बजरंग बली हनुमंतरायांना शरण येतात, याचं कारण भक्तामध्ये सर्वात श्रेष्ठ जर भक्त कोण असेल तर हनुमंतराय. शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. प्रभू रामचंद्राचे सेवक, प्रभू रामचंद्राचे दूत हनुमंतराय होते. बरं, शरण जाण्याचं कारण काय? शरण केव्हा जावं लागतं? शरण जाण्याचं कारण काय? शरण केव्हा येतो मनुष्य? मनुष्य हातबल झाला की मनुष्य काय होतो? अर्ज का मागं घेतो? मॅनेज झाला की अर्ज बाद का होतो? अर्ज मनुष्य मागं का होतो? कोणीतरी समजूत घातली, बा ओ तुम्ही असं नका करू, तुमच्यानं काही परिणाम होणार नाही, यानं तुमचाही वाटोळ होईल, माझंही वाटोळ होईल, तुम्ही काय करायचं, अर्ज मागं घ्या. मग अर्ज मागं झाला म्हणजे काहीतरी त्याला काय केली? विनंती केली. आता तुकोबराय पहिलेच भक्त शिरोमणी आहे, वैराग्याचे महामेरू आहे. रात्रंदिवस तुकोबराय देवाचं चिंतन करतात. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. तुकोबरायचा जीवनाचा विषय तो त्यांचा झाला नारायण, ना आवडे जनधन माता पिता. आणि ते जगद्गुरु तुकोबराय हनुमंतरायासारख्या भक्ताला शरण जाता येते. याचं कारण काय आहे? तुकोबराय शरण जाण्याचं कारणच एवढं आहे की हनुमंतराय भक्ती क्षेत्रामध्ये उंच स्थानी आहे. आणि त्या हनुमंतरायाला तुकोबराय भक्तीचा मार्ग विचारतात. महाराज सांगतात, काय भक्तीच्या त्यावा
भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुवले. सर्वांनी हातवर. वा वा वा. 2 मिनिटं सर्वांनी हात. देवाचं चिंतन करा. हे बघा, ठेवा तसेच, काळजी करू नका. माझं जोपर्यंत होत नाही राहू द्या तशी. प्रभू रामचंद्राचं जर चिंतन केलं तर सर्वात जास्त आनंद जर कोणावर होईल तर माझ्या बजरंग बलीला होईल. बरोबर आहे का नाही? मग केले हातवर. फक्त 30 सेकंद, एक टाळी, एक बोल. सर्वांनी माझ्या हनुमंतरायाची कृपा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये व्हावी यासाठी. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. बोला बोला माय बाप बोला. हनुमंतरायाला सर्वात मोठा आनंद जर केव्हा होत असेल तर प्रभूचं चिंतन केल्यानंतर. आणि ती जी भक्ती आहे त्या भक्तीच्या वाटा तुकोबरा देवाला हनुमंतरायाला सांगतात. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुबटा. शूर आणि धीर स्वामी कार्या तू साधर. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुबटा. हनुमंतरायाचा जो अवतार आहे तो अवतार माझ्या भगवान शंकराचा आहे. तुका म्हणे रुद्रा अंजनीची करोने उड्डाण केले लंकेचे शोधन. तुम्हा सर्वांना हनुमंतरायाची ख्याती माहीत आहे. पिंडघारीने अंजनीने तो सेविला. अंजनी मातेच्या पोटी माझ्या हनुमंतरायाचा काय झालेला आहे? जन्म झालेला आहे. अनेक पद हनुमंतरायाविषयी आहे. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. हाव अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एक मुखाने बोला बोला. एक मुखाने बोला बोला जय जय. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. सुता तुला रामाचं वरदान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. 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 असे रात्रभर जरी गाणे म्हणायला लावले तुम्ही तरी मी म्हणू शकतो. पण ते तुम्ही उद्या म्हणा. आज काही जन्म उत्सव
नाहीये. तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा, काय भक्तीच्या त्या वाटा मजदा वया सुबटा. अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय मायबाप. नजर लागा एवढा सुंदर कार्यक्रम आहे. मला तुम्हा सर्व मंडळीला विनंती करायची अगदी, आणि मला या कार्यक्रमाचं सर्वात मोठं वैभव हे वाटतंय, या कार्यक्रमाचं निरीक्षण जर प्रामुख्यानं तुम्ही केलंय तर वयस्कर लोकांपेक्षा तरुणांची संख्या आहे. तरुण जर परमार्थाला आला, तरुण जर ज्ञानोबराय तुकोबरायच्या जवळ आला तर उद्या भविष्यात वारकरी संप्रदायाची महाराष्ट्रात क्रांती झाल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणून तरुणांना माझी विनंती, मायबाप प्रत्येकाने देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा.